भगवान बुद्धांचे बालपण आणि शिक्षण। जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनासाठी नेले पाहिजे। शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले। ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेलं जात आहे हे आपल्या मावशीला विचारले। जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा ते हसला। तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला। वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थांच्या विद्याभ्यासात सुरुवात झाली। महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थांचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले। त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले। सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता। शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले। हा त्यांचा दुसरा गुरु। त्यांच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्त्रे आत्मसात केली। याशिवाय त्याने आलार कलामच्या शिष्य भारद्वाज यांच्याकडून ध्यानसाधनेची विद्या संपादिली। भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता। भगवान बुद्धांचे सुरुवातीची लक्षणे। जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे। त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते। कारण आपल्या मुलाला मानसिक विकास करताना त्यांच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे। सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता। माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नव्हते। एकदा तो आपल्या एका मित्राबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला। तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्यात वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले। ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला। तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावे हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर होऊ शकते? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तरावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेने तत्त्वज्ञान मानणारे होते। त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धान्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धान्याची चाकरी करण्यात ज्याच्या जीवनाची इति कर्तव्य आहे। शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करत असत। हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता। शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे। सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे। तो स्वतः नांगरी धरीत, जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधीही तिरस्कार केला नाही। तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर
शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते, परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नव्हते. शिकार करण्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नव्हता. मित्र म्हणाला, तू वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, श्यामला माहीत आहे, तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनाचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांच्या मारण्याचे पाहणे आवडत नाही. सिद्धार्थांच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याही वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहे. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थाने नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई क्षत्रियांना लढावे तरी लागते का? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाने समाधान होत नव्हते. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की हा माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे, पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे. जर तो लढणार नाही तर राज्याचे रक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाही का? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आत्मेष्ट सुखी व्हावे, असे प्राणी मात्र सुखी व्हावे, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरीत निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नव्हते. ते त्याची हसून थट्टा करीत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनात्मक विषयावर मन एकाग्र करू शकत नाही. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत. त्याच्या पित्याला व मातेला त्याच्या हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नव्हता. तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वतः विरुद्ध आहे असे त्यांना वाटत होते. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रेवरील प्रेमभावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थांचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदभाव व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे ज्यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालक परमोच्च प्रेमभावनेने व्यापले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्यांच्या समोर पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला
वाचविण्यासाठी पुढे आले. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळून आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असेल. थोड्याच वेळात त्यांचा चुलत भाऊ देवदत्त तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतराळ पडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला आहे. तो तू पाहिलास का? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझ्या पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक असतो. सिद्धार्थाने त्या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न नावादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनाचा योग्य असत्याचा निर्णय केला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्याच्या पेक्षा एक निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीस प्रकट झालेले त्याची स्वभावलक्षणे ही अशी होती.